रात्रीचा उरलेला भात असेल तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीच फोडणीचा भात करून खाण्यापेक्षा एक वेगळं आणि चटपटीत असं वर्जन मी इथे केलेलं आहे. ते म्हणजे शिळ्या भाताचं थालीपीठ. खूप लोक करतही असतील, पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. नमस्कार मंडळी, मी रश्मी. वेलकम टू माय व्हेज रेसिपीज. तर काल रात्रीचा जो शिळा भात थोडासा उरलेला, त्याच्यामध्ये मी एक बटाटा उकडलेला होता, तो बारीक करून हाताने मॅश करून घातला. त्याच्यात लाल तिखट, धने जिरे पावडर, मीठ, नंतर कोथिंबीर असेल तर भरपूर घातली तर छान लागेल. मी इथे उपासाचं भाजणी पीठ घेतलं आहे 2 चमचे बेसन घेतलं आहे आणि हे सगळं मिश्रण छान एकत्र करून पाण्याचा हात घेऊन तव्यावरच मी छोटे छोटे थालीपीठ केले. तर छान खरपूस झालेत. थोडा वेळ लागतो व्हायला. तर तव्याला मी आधी थोडंसं तेल लावून घेतलं. हा नॉनस्टिक पॅन आहे, ह्याला मी तेल लावून घेतलं. ही साईड झालेली आहे बघा, आणि ह्याच्यावर मी तेल लावले. तर हे आता मी पानात काढून घेते. मी तुम्हाला एक थालीपीठ कसं करायचं ते दाखवते. इथे असा मी बऱ्यापैकी मोठा गोळा घेतला. त्याच्या आधी तव्यावर थोडंसं तेल घातलं आहे आणि पाण्याचा हात घेऊन हा गोळा करून डायरेक्ट मी तव्यावरच थापले. तवा गरम आहे त्यामुळे जरा सांभाळून थापायचं. हे असे मी तव्यावर थापून घेतलेत आणि त्याच्यावर तीळ टाकलेत. तर ते दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं. तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्की टाका. हे टाकल्यावर थोडंसं कोरडं झालं की त्याच्यावर आजूबाजूनी आणि मध्ये तेल टाकायचं थोडंसं, म्हणजे छान खमंग भाजले जातील. आणि काढण्याची घाई करायची नाही आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. गॅस मोठा न ठेवता मीडियम ठेवायचा आहे. आपण बघूया एका बाजूने झालं आहे का. येस, तर हे छान असं खरपूस भाजून झालं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा असं व्यवस्थित होऊन द्यायचं आहे. आपण खाली ऑलरेडी तेल टाकलं आहे त्यामुळे आपल्याला परत टाकायची गरज नाही. दुसऱ्या बाजूने पण जवळजवळ झालेलं आहे. एक थोडं 2 मिनिटं मला ठेवायला लागणार आहे. आता हे इथून सुद्धा छान भाजलं गेलेलं आहे. तर मी गॅस बंद करते आणि हे सुद्धा इथे खाली काढून घेते.